यावेळी आपण शिंदेंना कशा प्रकारे हेरलं पण दिल्लीनं त्यांचा कशा प्रकारे पत्ता कापला हाही किस्सा शरद पवारांनी सांगितला। आणि कायदा विषयक महाविद्यालय शिक्षण घेतानाच माझा त्यांचा परिचय आला। मी महाराष्ट्रातल्या तरुणांची जबाबदारी सांभाळत होतो काँग्रेस पक्षामध्ये, आणि माझ्या लक्षामध्ये आलं हे व्यक्तिमत्व तसं साधं दिसत नाही। यांना काँग्रेस पक्षानं शक्ती दिली तर महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याच्या संबंधीची कुवत इथं दिसते। आणि नेमकं तेच काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाच्या ध्यानामध्ये आलं। आणि मला आठवतं की करमाळ्यातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उभं करण्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला। महाराष्ट्राच्या काँग्रेस संघटनेनं त्यांचा पुरस्कार केला, पण दिल्लीमध्ये त्यांचं तिकीट कापलं गेलं। की शिंदे साहेब 75व्या वर्षी अमृत महोत्सवी सत्कार हा थांबण्याकरता नसतोच, तो नवीन प्रेरणा घेऊन नवीन काम करण्याकरता असतो। आणि तसे तुमच्याकडे पाहून कोणी तुम्हाला 75 वर्षाचं म्हणूच शकत नाही। आम्ही मागच्या वर्षी पवारसाहेबांची म्हणजे याच वर्षी आपण अमृत महोत्सव पवारसाहेबांचा साजरा केला, त्यानंतर दुप्पट वेगाने पवारसाहेब मैदानामध्ये बाहेर पडले आणि आता प्रत्येक जिल्ह्याचा दौरा त्यांचा सुरू आहे। म्हणजे ते आमच्याकरता तसं फार काही ॲडवायजेबल नाही आहे, पण तरी आमची इच्छा आहे की त्याचप्रमाणे आपणही आता या सत्कारानंतर एक नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा बाहेर पडावं आणि सगळ्यांना अशाच प्रकारे मार्गदर्शन करावं ही शुभेच्छा आजच्या प्रसंगी देतो।